जय श्रीराम. गेले 122 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतो. आणि आजचा 123वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती सगळ्या लोकांना साध्या सोप्या भाषेत समजेल असं सांगितलं. या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे अगदी सोप्या भाषेत सांगितलेले आहे. संत कोण आहेत, संत कशी ओळखावे, आपण आपल्या संसारातील काम करत असताना परमार्थातली प्रगती कशी करावी, आपण संसारातल्या गोष्टी कोणाला सांगाव्यात, कोणाला सांगू नयेत, खरे साधू संत जे आपण जर आपल्याला फिजिकली त्या ठिकाणी आपलं जात नाही आलं, तर आपण त्याच्या दुसऱ्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपली परमार्थातील प्रगती दिवसेंदिवस होत राहील आणि आपल्याला एक निर्भेळ आनंद आयुष्यभर मिळेल. टेम्पररी नाही, परमनंट. तर आजचं आपण हे 123व्या दिवसाचं जे वाचन आहे ते आपण करूया. आणि त्याचं शीर्षक आजचं आहे, साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आली, तरी काम झाले असे नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातले काही महत्वाचे ज्या गोष्टी असतात त्याचं एक छान उदाहरण त्यांनी इथे वापरलंय. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणाने होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील आणि दुसरे म्हणजे कीड लागून किंवा टोळधाडीसारख्या काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. आता या दोन्ही गोष्टी शेतीसाठी अत्यंत वाईट आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ते शेती सुरुवात म्हणजे बियाणे पेरण्यापासून शेतातलं पीक निघेपर्यंतचा प्रॉब्लेम असतो. त्याचप्रमाणे शेतातला माल काढल्यानंतर देखील तो बाजारपेठेत घेऊन जाणं, त्याला चांगला भाव मिळणं, हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कारण शेवटी शेतकऱ्यांना त्याचा भाव तेवढा मिळत नाही जेवढा मिडल लोकांना मिळत असतो. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे. शेतात गुरंढोरले शेती तर ती बरोबर दृष्टी टाकून सहज समजतं. म्हणजे शेतामध्ये काही गुरंढोरं गेली, तर आपल्याला शोधणं सोपं असतं किंवा त्याला आपण कुंपण मागून थोडंसं प्रोटेक्शन पण देऊ शकतो आणि त्यांना हाकलता येतं. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावं लागेल, कारण ते लांबून समजणार नाही. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाही असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण आणि औषध वगैरे टाकून कीड न लागेल याची तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं. म्हणजे शेतकरी हा बियाणं पेरण्याच्या अगोदरपासून शेतीची मशागत करण्यापासून, म्हणजे शेत जमीन भाजण्यापासून ते त्याचं उत्पन्न, त्याचं पैसे त्याला मिळेपर्यंत त्याला सतत एकदम अलर्ट राहावं लागतं, जागृत राहावं लागतं. म्हणजेच एकसारखे शेतावर सतत लक्ष ठेवावं लागतं. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरुरी आहे. म्हणजे आपण संसारातली माणसं काळजीने वागतात हे एकदम नॅचरली. याचा अर्थ असं नाही की परमार्थात आपल्याला काळजी करायचीच नाही, की आपल्याला अत्यंत काळजीने किंवा व्यवस्थित जागृत राहून काम करण्याची काहीच गरज नाही, असा अर्थ होत नाही. हेच त्यांनी सांगितलेलं. परमार्थात देखील तेवढीच जागृत महत्वाची असते. शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खतपाणी घातले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे. म्हणजे जेवढं लागेल तेवढंच संसारात लक्ष द्यावं आणि तेवढंच आपण संसार करावा. आपलं मूळ काम किंवा आपला मूळ उद्देश हा आपला परमार्थिक प्रगती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा विसर पडू नये. शेताला कीड लागली की काय हे जसे आपण बारकाने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते
की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. म्हणजे आपले लक्ष व्यवस्थित असावे. चुकीच्या ठिकाणी आपलं लक्ष जाऊ नये. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंत काम झाले. पण पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण? असे म्हणून भागणार नाही. कारण पीक हातात आले, तर त्याची जोडणी झाली पाहिजे. म्हणजे त्याला साफ करायला पाहिजे, जोडले पाहिजे. पुढे दाणे टासताना जपून ठेवले पाहिजे. म्हणजे त्यासाठी स्टोरेज पण असलं पाहिजे. नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही, इतक्या बेतानेच ते काढले पाहिजे. म्हणजे किती मेहनत असते शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांचं जीवन किती कठीण असतं, हे त्यांनी सांगताना त्यांनी संसाराच्या गोष्टीचा म्हणजे पारमार्थिक गोष्टीचा देखील त्याच्या उदाहरणासाठी छानपैकी उपयोग केलेला आहे. अशा रीतीने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे. तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मग ते निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले, अशा भ्रमाने वागले, तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणं फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल, त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार. जे आपण सगळेच प्रापंचिक लोक आहोत. जे आपल्यासारख्याच लोकांबरोबर आपण राहतो. आपण काही साधू महात्मे अशा संतांबरोबर राहत नाही किंवा रानावनात त्यांच्या संगतीमध्ये असं जाऊन राहत नाही. पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नाही. म्हणजे आपलं मन जे असतं ते चंचल असतं. आपली वृत्ती बदलू शकते. खरोखर परमार्थ ही अतिशय ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे. मूळतः त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की अहमपणा, मीपणा, इगो याच्यात नसावं आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे. म्हणजे खूप काही मिळवताना आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला काय सोडलं पाहिजे. शेवटचं वाक्य, सावधानता ठेवून नाम घ्यावे, नाहीतर नामाची सतत धार धरावी. म्हणजे ते कृतीपर्यंत पोहोचते. म्हणजे साधन करताना देखील साधनात अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. हेच महाराजांनी या 123व्या प्रवचनात आपल्याला सांगितले. आता आपण 11 श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 123व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा, आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय